आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवा, लाईट कशी गेली? जनरेटर का नाही लागला? हो ना, एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जनरेटर कसं चालू नाही? बघतो मी। थँक्यू। हा आजी, आजी, साक्षीची आजी, आजी मी शर्वरी। तुम्ही ते मगाशी हॉलमध्ये बसला होता ना, तेव्हा तिकडे तुमचा तो डायमंड नेकलेस पडला, मी परत द्यायला आले होते। आजी, ऐकू, अरे तेव्हा काय पडला? चोरी करायला आली होतीस? हा? हा? अंधाराचा गैरफायदा घेऊन इथे घुसून चोरी करायची होती का? तूच इंटेन्शनली अंधार केलास, लाईट्स घालवलेस? नाही नाही, गप्पा बस। चोर कुठली? मोठ्यांच्या लग्नात घुसून ही अशी चोरी करायची होती तुला? नाही मी नाही। गप्पा बस। रेड हँड पकडलाय तुला। अंधाराचा गैरफायदा घेऊन घुसून इथे हे सगळे दागिने। ओ गॉड, नशीब माझं मी इथे वेळेत पोहोचले, नाहीतर सगळ्या दागिन्यांवर हात मारायचा होता तुला। आता या हातात बेडाच ठोकते की नाही बघ। काकी, काकी माझं हो, ऐका काकी. का? खरंच सिक्युरिटी, काकी, सिक्युरिटी, सिक्युरिटी, कुठे आहात तुम्ही? काकी, त्यांना बोलवायची गरज नाहीये, मी तुम्हाला सांगते असं काही नाही झालं। तुम्ही हिला पकडून ठेवा आधी. मी चोरी करत नव्हते, पण काय झालं म्हणजे काय? ही पकडा हिला। ही मुलगी माझ्या रूम मध्ये घुसून चोरी करत होती, लग्नाचे सगळे दागिने हातात होते हिच्या, घेऊन गेली असते नाही, सगळ्यांना। असं नाही झालं, मी तेच तुम्हाला Shut सांगते। up! ही लोक ना इतकी नाला। 5 मिनिटं अंधार झाला ना, तर त्या 5 मिनिटांमध्ये रूम मध्ये घुसली आणि सगळे दागिने घेऊन जात होती। नाही, माझं ऐका काकी, खरंच असं काही झालं नाहीये। ए, जास्त शहाणपणा करतेस का? लाज नाही वाटत तुला चोरी करायला? सिक्युरिटी, तुम्ही काय करता नुसते उभे राहू ना? जेवायला येता ना फक्त इथे? ही मुलगी आत आली कशी? मी माझ्या घरच्यांसोबतच आलीये। मॅडम, अजून चोर आलेत आपल्याकडे बघा। अहो, काही काय बोलताय? मी बोलले ना, मी चोर नाहीये म्हणून। हा, पकडल्या गेल्यावर कुणी असंच म्हणतं, मॅडमने तुला रंगे हात पकडलाय, समजलीस का? दिसतेस तर चांगल्या घरातली आणि अशी कामं करतेस? अगं काय झालं? मी ही मुलगी इथे काय करते? अरे जयदादा, ही आपल्याकडे चोरी करायला आली होती। प्लीज माझं ऐका, मी काय बोलते ते। अरे हार घेऊन चालली होती, मी रेड हँड पकडला म्हणून बरं झालं, म्हणून मी चोर नाही म्हणत फिरते, एक सॉरी पण नाही म्हणाली ही मुलगी। माझं एकदा ऐकून घ्या। ही खरंच चोरी करत होती का? अरे खरंच म्हणजे काय? आपल्या साक्षीच्या लग्नाचा हार होता हिच्या हातात, मी काढून घेतला की नाही? नाही, मी आजींचा नेकलेस घेऊन आली होती। तर तू नेकलेस घेऊन आली होतीस का हार घेऊन चालली होतीस? हे न कळणे की मी मूर्ख आहे का? आहे का मी मूर्ख? आणि साक्षी, आई हिला हार कशाला देईल? हे की काय एक ते कोण आहे ही मुलगी? हिला डोकं तर दुखायला लागलंय। तू बस, तू शांत बस। ही मुलगी हे करूच शकते। एक नंबरची खोटारडी आणि नाटकी मुलगी आहे ही। पैशांसाठी वाटेल ते करू शकते। तू ओळखतोस हिला? खूप चांगलं ओळखतो मी। हिच्यामुळे खूप नुकसान झालंय माझं। अरे पण तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना। मी ए, आता जे काही सांगायचं ना ते पोलिसाला सांगायचं, समजलं का? हो सांगेन, आणि सांगितल्यावर ना पोलीस तुमच्यावरतीच चिडतील। मगाशी आजी हॉल मध्ये बसल्या होत्या आणि त्यांचा नेकलेस खाली पडला, तो परत द्यायला चालले होते। मी रूम मध्ये शिरणार तेवढ्यात अंधार झाला आणि टेबलला धडकून
पडले. मी उठणार तितक्यात काकी आल्या. माझ्या हातात तो हार होता. त्यांना असं वाटलं की मी चोरी करते, पण मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. मी चोर नाहीये. 1 मिनिट, मला एक सांग, आजीचा हार बरोबर तुझ्याचकडे कसं काय आला ग? हं? की तू चोरलास? मॅम, ही अशी एक फळी असते चोरांची. ते ना म्हाताऱ्या लोकांच्या गळ्यातल्या चैनी चोरतात. ही पण त्यातलीच असेल. चैन चोर? गप्प बसा. काही बोलताय मगासपासून? जय, कोण आहे ही? तू कसा ओळखतोस हिला? हिच्यामुळेच माझा ऍक्सिडेंट झाला होता. ते कॉन्ट्रॅक्ट गेलं ना त्यावेळेस, तेव्हाही माझ्याकडून पैसे उकळले तिने. काही फार लागलं नव्हतं, पण नाटकं खूप केली. अगं खोटारडी आहे, मला माहितीये. पण मी आता बोलते ना, मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही प्लीज माझं. तू खोटं बोलतेस. जय म्हणतोय ना तू खोटारडी आहेस, मग तू आहेस खोटारडी. 1 मिनिट आई. ए, तू साक्षीच्या आजीला भेटायला आलीस असं म्हणालीस ना? हो, मी आजीचा नेकलेस द्यायला आली होती आणि हेच सांगते मी मगासपासून. ठीक आहे, नाव सांग त्यांचं. नाव? हो, नाव असेल ना त्यांचं. ज्यांच्याकडे आली होतीस त्यांचं काहीतरी नाव असेल ना? नाव नाव नाही माहित. आजी, साक्षीची आजी. झालं तेवढंच. मी आजच भेटले त्यांना पहिल्यांदा. असं कसं मला त्यांचं नाव माहित असेल? बास ना बाई, बास. तू हे खोट्यावर खोटं बोलते. मला त्रास होतो तुझ्या खोटेपणाचा आता. तुला नाव आठवत नाहीये कारण तुला ते माहीतच नाहीये. काय म्हणाली होतीस? परळची मुलगी आहे मी, सरळ तू परळ जाणार. निघ निघ, नाही तर पोलिसांना बोलवेन मी आता. आमच्या घरात लग्न आहे, मला इथे तमाशा नकोय. मी सुद्धा लग्नालाच आली आहे, मुलाकडच्या साईडने. नायकांकडची वाटते काही मुलगी. अगं तू काहीतरी बोल ना. सॉरी, एक्सक्यूज मी. ही मुलगी कशी आहे ना मला कळलंय आई. लोकांच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा, त्यांच्या हेल्पलेसनेसचा गैरफायदा घ्यायचा, त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याकडून पैसे उकळायचे, एवढंच येतं हिला आणि हेच करते ती. असं नाहीये. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. माझी पण इज्जत आहे, कळलं ना? कसली इज्जत आहे तुझी? कसली इज्जत? तुला चोरी करताना रेड हँड पकडलाय ना मी. मग चोरांना इज्जत इबरत वगैरे काही नसते. शिकवलं नाहीये तुला? खरं तर तेव्हाच कानफडात देऊन मग हकलून द्यायला हवी होती इथून. इज्जत कोणाची असते माहिती नाहीये तुला? कष्ट करून पैसे कमवून मोठं होणाऱ्यांना असते इज्जत इबरत. हे असे फास्ट पैसे कमवणाऱ्यांना इज्जत इबरत नसते. चोऱ्या करून पैसे कमवणाऱ्यांना इज्जत इबरत नसते. आई वडिलांनी शिकवलंय का इज्जत इबरत कसं वागायचं? का त्यांनी चोरीचे संस्कार दिले? वाटेल ते बोलताय तुम्ही आता आवाज मला. खाली. माझ्या आईशी या आवाजात बोलायचं नाही हं?